आसपास त्यांनी फोडलेले। साहेब तुम्ही पैशाने किंवा आमिष दाखवून माझे फोडले असते, पण तुमच्या आजूबाजूचे सगळे फक्त मी इमानदारीवर फोडलेले, सगळे इमानदारीवर फोडलेले। तुम्ही तिथं काय करताय, काय करणार आहेत, तुमचा डाव काय हे तुम्ही उठले 20 ते 25 मिनिटात मला माहित होते। मी फक्त इमानदारीने आणि त्यागाच्या जीवावर या समाजावर निष्ठा ठेवली म्हणून तुमच्या आजूबाजूचे असणारी कोणत्याही जाती धर्माचा असू द्या ते मला सांगतो म्हणजे सांगतो। आणि त्यांना सगळ्यात जास्त तीव्र राग आलेला यासाठी नेमण्याचं खरं कारण ते हे ऐकत नाही। मला सगळ्या दुनियाचं माहित होतंय आणि याला आपलं माहित कस काय, आपल्यातला कोण आहे त्याच्यापर्यंत खरी माहिती जाती आपल्यातला कोणीतरी आहे। हे कोण, त्याचा सगळ्यात जास्त राग आला नाही तर यासाठी नेमायचं काहीच कारण नाही। यासाठी नेमायचं काय कारण आहे? गृहमंत्री साहेब तुम्हाला आठवण करून देतो मी, तुम्ही जाओ मराठ्यांच्या किती विरोधात जायचं तर आम्ही खंबीर आरक्षण मिळवाल त्याची काळजी नका करू तुम्ही। मी फुटत फेटत नसतो तुम्हाला, तुम्हालाच काय तुम्ही सगळे पक्ष एकत्र झाले आणि विरोधी पक्ष सुद्धा एकत्र झाले। विरोधी पक्ष सुद्धा विसरलाय, त्यांनी एक ठराव केला होता तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या, 40 दिवसाचा मराठ्यांनी दिला होता। आम्हाला माहित आहे तुम्ही सगळेच पक्ष मराठ्यांच्या विरोधात आहेत, तुम्ही सगळे जरी एक गुण आले तरी माझी मराठा जातच बस झाली तुम्हाला पुरून उरायला। यांनी डावर रचायला सुरुवात केली, यासाठी नेमण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही। तुम्हाला साहेब आठवणीत आणून देतो, पावसाळी अधिवेशनात तुम्हाला विरोधी पक्षाने प्रश्न विचारला होता, आंतरवाली जो हल्ला झाला किंवा राज्यात जे प्रकरण झालेत याविषयी यासाठी नेमा, त्यावेळेस तुमचं उत्तर होतं त्यांना माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलाय, तो अहवाल माझ्याकडे प्राप्त झालाय, मला वाटत नाही यासाठी नेमावी, पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर मी नेमतो, परंतु माझ्या पोलिसांनी सखोल तपास केल्यामुळे मला असं वाटतं की एसआयटीची आवश्यकता नाही, अहवाल मला प्राप्त झाला। त्याच्यानंतर गृहमंत्री साहेब तुम्हाला असा काय साक्षात्कार झाला की त्याच विषयासाठी आता तुमच्या स्वार्थासाठी स्वतःच्या किंवा मला अटकवण्यासाठी किंवा माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत म्हणून तुम्ही यासाठी नेमली। साहेब यासाठी फिसाठी नाही, तुम्ही काही नेमा मी भेटच नाही, पण आरक्षण घेतल्याशी सोडत नाही तुम्हाला। आता झालंय काय, मी बोललो कोणाला, पक्षाला, नेत्याला, राग कोणाला आला, मराठ्यांच्या आमदाराला, मंत्र्याला। तुम्हाला काय बोललो का मी? तुम्ही जातीचे का नेत्याचे? तुम्ही कधीपासून जातीला बाप मानायचं तर पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागला? या जातीनं मोठं केलंय तुम्हाला, यांचे पोरं आता मोठे करायची वेळ आली तर तुम्ही पक्षाकडून नेत्याकडून बोलायला लागले आणि तुम्हाला तरी एक शब्द नाही बोललो। उद्या भाजपचा मराठा असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो शिवसेना असो, हे मराठी आरक्षण घेणार नाहीत का? मग तुमच्या सगळ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतोय, सगळे पक्ष अंगावर घेतले आणि तुम्ही नेत्यांकडून बोलायला लागले, जातीच्या पोरांकडून बोलायचं, याच्यासाठी मोठं केलं का माझ्या भारताच्या मराठ्यांनी तुम्हाला? आणि तुम्ही यासाठी नेमून काय होणार? माझ्याजवळ काय, माझ्याजवळ काहीच नाही, यासाठी कशाला असती? ज्याने 1000-1500 खून केले त्याच्यासाठी, ज्याने हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलाय त्याच्यासाठी, एखादा मोठा हत्याकांड झालंय त्याचा शोध लागत नाही त्यासाठी, किंवा समुद्रात खूप मोठमोठे नंबर 2चे धंदे त्यासाठी। माझ्याजवळ काय, मग जर पाकिट चोराने आणलं 2 दिवस झोपत नाही, त्याच्या जिंदगीत त्याला लोड येतो, घ्या असलं कसलं गिरायक लागलं होतं। माझ्याकडे काही पैसेच नसतात कवा, आपल्या तिकडे फोन करून बघा तुम्ही, कवा कर्जच असतं आपल्याकडे, आपल्याला सगळे फोन एवढेच येते। माझ्याकडे आहे काय 13 पत्र येत नाही, तो काढून तो घरावर टाकी दो, ते बी सिमेंटाचे आहेत, भंगारात विकत नाहीत। अरे आपण किती मोठ्या पदावर आहेत, किती मोठ्या पदाचे,
पक्षाच्या पदावरती आपण आहेत, आपल्यावर किती मोठी जबाबदारी, राज्याचा पालकत्व आपल्याकडे आहे. आपण या जनतेने आपल्याला त्या राजगादीवरती बसवलंय. आपण काय अन्याय करावा हे तरी कळायला पाहिजे. आता नवीन अन्याय काय सुरू केला, ते पोरं जे शेप्याला होते ते पोट्टे असले बेकार, त्यांना लय बारे सांगितलं तुम्ही जे शेप्या लावू नका. जे शेप्याला गुन्हे दाखल करायला चालू केले. त्यांनी काय केलं, म्हणजे फुलं आमचे, पैसे आमचे, डिझेल आमचं, जे शेप्या आमच्या, भाडं आम्ही देणार, रस्ता आमचा, मागणी आमची, लोक आमचे. तुला काय नाही मुंबईत बसून, तुला अडचण काय? त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले. थांबतोय का बघायसाठी मी नुसतं थांबत, आणि माझा मराठा बी नाही थांबत. आता ते म्हणजे हो द्या काय केस व्हायचे त्यांच्याकडे बघायचंच आहे. फडणवीस साहेबांनी खूप चांगलं काम करून दिलंय मला. ते जितके गुन्हे दाखल करते तेवढी फौज मला तयार व्हायला लागली मोठी. बीडला एक मुस्लिम बांधव त्याचं ते क्रेन आणलं होतं, मला काल माहिती मिळाली. ते क्रेनला मोठा हार बांधला होता, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आणि त्याला लय मोठा दंड दिला. तेव्हा म्हणलं आता एवढा दंड केला आणि तेव्हा केला ना, होऊन देव म्हणला जे होईंगा होय होईंगा. आता मराठी की पिच्छेच आता होऊन द्या म्हणला, काय घे वाजवून म्हणा तो. आता लोक नाही हटत. गृहमंत्री साहेब शहाणपणाची भूमिका घ्या, मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका. सगळा उभा राज्यात कार्यक्रम लागून जाईल, तुमचा उभा कार्यक्रम लागून जाईल. खोटे गुन्हे, आपण मुंबईला चाललो होतो त्यावेळेस रस्त्याने सत्कार केलेल्या लोकांवरती आत्ता गुन्हे चालू आहेत 4 महिन्यापूर्वीचे. तेव्हा काय झोपले होते का? तेव्हाच करायचे ना. आता ते चालू केले. कुठे ते हलकी वाजणाऱ्यावर सुद्धा, असं इंग्रजांनी आणि हिटलरने सुद्धा केलं नसतं. इतकी भयानक परिस्थिती. त्या हलकी वाजवणाऱ्याचा काय संबंध याच्याशी? त्यांनी वाजायचं नाही, पोटा नाही भरायचं. ट्रॅक्टर आणलेल्या पोरावर गुन्हे दाखल, नवीन साखळी उपोषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल. एकदा असा डाव टाकला, मंडपच काढून न्यायचा म्हणे आंतरवालीचा. म्हणलं तर मंडपला हात लावा, मग सांगतो तुम्हाला कचका महा कसा असतो. कारण ते मराठ्यांची अस्मिता आहे तो मंडप, म्हणजे त्या मंडपनंच आंतरवालीच्या न्याय दिलाय. साहेब सोपं नाहीये, बोलणं खूप सोपं आहे, भाषण करणं सोपं आहे, ऐकणं पण सोपं आहे. 7 महिने झाले शेतकरी गाव आहे, सारखं लढतंय, साधी सोपी गोष्ट नाहीये. मराठा समाजाला न्याय मिळाला, तुम्ही ते सुतळीला सुद्धा हात लावून देणार नाही मंडपच्या त्या तिथं माग